हाय नमस्ते, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता मी कारल्याची भाजी बनवत आहे। त्यासाठी प्रथम कारली ही चिरून घेतले, त्यामध्ये मीठ टाकले आणि ते पाणी मी 2 तास तसेच ठेवले आणि पाणी सुटल्याच्या नंतर त्याच्यातले पाणी काढून घेतलेले आहे। बघा पिळून घेतलेले आहे। आता मी ही भाजत आहे कारली, बघा छान अशी खरपूस भाजून झालेली आहेत। आता कढईमध्ये तेल गरम करते। तेल हे छान गरम होऊन देऊया। बघा छान गरम झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये कांद्याचं प्रमाण हे जास्तच टाकलेलं आहे। बघा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदाही जास्त असेल कोणत्याही भाजीला की त्या भाजीची चवही छान लागते। आता बघा छान मिक्स करून घेऊया। कांदा छान असा लालसर होऊन देऊया। बघा लालसर होत आलेला आहे कांदा। कांदा बघा लालसर झालेला आहे। आता त्यामध्ये मी लाल तिखट आणि हळद टाकते। छान असे मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये कारली बारीक चिरलेली टाकत आहे। बघा छान असे मिक्स करून घेऊया। आता मीठ थोडं, पहिले मी मीठ ॲड केलं होतं म्हणून आता मिठाचं प्रमाण जरा थोडं टाकलेलं आहे। बघा आतमध्ये आता थोडा वेळ झाकण ठेवते। बघा भाजी ही झालेलीच आहे कारण आपण प्रथम भाजून घेतलेली छान अशी। बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आणि पटकन होते भाजी आणि छानही लागते, टेस्टीही लागते भाजी। आता वरून शेंगदाण्याचे कूट, बघा कडूही लागत नाहीये जास्त आणि छान होते। मस्त अशी कारल्याची भाजी तयार।